आता सगळीकडे म्हणतात गद्दार गद्दार गद्दार, हे गद्दार शब्द कायमस्वरूपी राहणार. नाही 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 नाही, ही माझी गॅरंटी आहे, 100% माझी गॅरंटी. 2 दिवसात प्रवेश आहे त्यांचा. नाही हे होऊ शकणार नाही. आणि जर गेले तर समजा गेले गेले तर मी जीव देतो, गेले तर मी जीव देतो. गद्दारी कशामुळे केली असेल? पैशासाठी केली असेल की मजबुरी? काय लोकांनी मतदानच नाही करायला पाहिजे अशा लोकांना. पुढच्या वेळेस ते खासदार होतील का? पुढच्या वेळेस एक बी खासदार होणार नाही आपलं, तेच काय एक बी नाही होणार. 6चे 6 पडते. उद्धव साहेबाला आत्तापर्यंत हे लोक फसवतच आलेत ना. आज ओमराजेंचं जे नाव आहे ठाकरेंमुळेच नाव आहे ते. त्यांच्या वडिलांना पण बाळासाहेबांनी चांगला सपोर्ट केला होता, त्याच्यामुळे त्यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ राहावं असं वाटतं आपल्याला. धाराशिव जिल्ह्यात ओमराजेंचं काम लय चांगले असं म्हणतात. चांगलंच आहे की कामगिरी चांगली आहे मग काम चांगले म्हणले होते कुठं का जाय ना? तसं कशाला पक्ष नाही सोडायचा, पक्ष सोडला नाही पाहिजे. कशाला सोडायचा पक्ष. पैशाला बळी पडणारा माणूस नाही आहे, तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो. ओमराजेंवरती काही ना काही दबाव चाललेला आहे, त्याच्यामुळे ते निर्णय घेत असतील. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक वैशिष्ट्य होतं की जर तो आपल्यातनं गेला तो आपला राहू शकत नाही, आणि त्याला तिथंच गाडा आणि त्याला तिथंच पुरा, ही त्यांची पद्धत होती. ठोका मारा ही त्यांची पद्धत आहे, ही नाही होऊ शकत. कारण गद्दार शेवटी गद्दार असतो. तो किती जवळ आला तो ताटात विष कालवणार. तर त्यांनी काहीतरी डिसिजन घेतला असेल ना, काहीतरी असेल त्याच्या पाठीमागं कारण. ते आता त्यांच्या बाबतीत आपण एवढं जास्त बोलता येणार नाही. राजकारण आपल्याला कळत नाही एवढं. राजकारण कळत नाही. कधी कळायचं राजकारण आता? नमस्कार मंडळी, आत्ता सध्या एक विषय खूप चर्चेत आलेला आहे, तो म्हणजे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाला सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. तर त्याबद्दल आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. लोकांचं याबद्दल काय मत आहे, तर चला लोकांशी संवाद साधूया. आत्ता सध्या धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर एक नंबर एक नंबर आहे ना? हा एकच नंबर. ती माणूस एक नंबर आहे, त्यांच्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे. पण ते ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत आता सध्या. अशी चर्चा चालू आहे सगळीकडे, आणि जाणार आहेत ही 100% खात्री. कारण सगळे 101% मी सांगतो, माझं गाव शिरगापूर, जिल्हा कोणता? धाराशिव. बर, मी आता सध्या गावाकडे निघालो, पण असं त्याने करू शकणार नाही. ते अहो जाणार आहेत म्हणा, सगळीकडे चर्चा आहे आता. शेरच्या किती बी असू, माझं नाव लक्ष्मण परदे, शक्यच नाही त्याने कधी जाऊ शकणार नाही. पण माझा विश्वास आहे पूर्ण सगळा. अहो सगळीकडे बाईट चालू आहे तुमच्या धाराशिवमध्ये, बाबा गद्दार निघाले ते. पण नाही 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 नाही, ही माझी गॅरंटी आहे, 100% माझी गॅरंटी. 2 दिवसात प्रवेश आहे त्यांचा. नाही हे होऊ शकणार नाही. आणि जर गेले तर समजा गेले तर मी जीव देतो. नका जीव नका देऊ तुम्ही, जीव देऊ नका. गेले तर मी जीव देतो. जीव नका देऊ तुम्ही. पण त्यांनी तसं गदार वागणार नाही, मला 100% गॅरंटी आहे. नाही जर गेले तर जीव देऊ नका. त्यांच्याबरोबर शिंदे गटात जावं वाटलं. नाही मी जाऊ शकत ना. नाही जाऊ शकत. ठाकरेंना सोडू शकत नाही. नाही म्हणजे कशामुळे सोडू शकत नाही? तसं जाऊ शकत नाही. का सोडू शकत नाही? का बरं सोडू शकत नाही माहिती आहे का नाही? जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेस ओमराजे निंबाळकर हेने छोटे असताना त्यांनी मंत्रालयामध्ये ते काय म्हणत होते माहिती आहे का? हे कोण आहे पोरग? पण ते त्या टायमाला त्यांना आमदार होता. कोण? ओमराजे आपला. त्या टायमाला आमदार होता. हे कोण आले म्हणत होते? मी आमदार म्हणून असं कॉलेज तरी करून मंत्रालयामध्ये गेला वाघ माझा, ओमराजे. हा. आणि त्या वाघासाठी का नाही, आणि तुम्ही असं गद्दार समजू नका, ते तसं होऊ शकणार नाही. अहो पण समजा आता ते गेले तर ही कार्यकर्त्यांना धोका आहे ना मोठा. कारण तुम्ही कोणत्या विश्वासाने दिले? त्यांनी जाणार नाही ते 100%. मी 101% त्यांनी जाणार नाही. ते काहीतरी एक शाळा असेल, पण त्यांनी जाणार नाही. ते आमच्याशी एवढा विश्वास आहे त्यांच्यावर आपला. अच्छा. हे म्हणतात जात नाही. मतानं आम्ही निवडून दिली त्यांना. ऐका 3,03,000 लाखाच्या मताची लीड होती आपल्या महाराष्ट्रात 2 नंबरात. तिने ऐकून तर घ्या, त्यांना आम्ही कधी विसरणार नाही बी, आणि विसरत नाही मी पुढे. विसरणार नाही ही मान्य आहे. पण जर धोका देऊन एकनाथ शिंदेकडे जाऊन ये, बाळासाहेब ठाकरे आणि पोषे राहावं तिने एवढे. पण जर गेले तर आता काय विलाज आहे? ना विलाज आम्ही समजा ऐका की 1 मिनिट, गेले तर तुम्ही निवडून द्याल का परत त्यांना? नाही, परत नाही देणार. होय. काय म्हणलो? जर गेले ते ठाकरे गटाला सोडून जर शिंदे गटाकडे गेले तर तुम्ही त्यांना निवडून देताल का परत? विषय ते नाही, त्यांनी जाऊ शकत नाही. गेल्यावर तर विषय बघू. बर गेले समजा, आता गेले मग गेल्यावर आम्ही निवडतो ना कोणाला ते मतदान टाकायचं, काय करत नाही. गेल्यावर तर विषय आहे ते. मग काय निवडून देणार नाहीत का परत कोणाला? त्यांना. तिने जर त्या जागेवर असले तर आम्ही निवडून देऊ शकतो अजून बी. म्हणजे आणि जर ते शिंदे गटात गेले तर? शिंदे गटात त्यांनी गेले तर मग विषय कुलत होते. म्हणजे निवडून द्यायचं नाही. मग ठाकरेकडून कुणी बी उभा राहू द्या, कोण बी उभा होते, दगड राहिला तरी चालतंय. चालतंय. असं धाराशिवचं वातावरण आहे. वातावरण आहे एवढे 100%. म्हणजे
धाराशिवमध्ये ओमराजेंकडे बघून मतदान झालं की उद्धव साहेबांकडे? ओमराजेकडून बघून मतदान झालं. हां. लोक तर म्हणतात उद्धव ठाकरेंमुळे. नाही ओमराजे म्हणजे असा माणूस आहे. कारण तुम्हाला सांगतो इकडे आहे का, आम्हाला असं प्रत्येक वेळेस आम्हाला काय काय अडचणी आल्या आहे. आमच्या दवाखान्याच्या अडचणी म्हणा, कुठलं काय विषय म्हणा, पण त्याने का नाही ज्या त्यावेळेस आपला फोन त्यांनी उचलले, आम्हाला त्यांनी मदत केली, त्यावेळेस आम्हाला अडचणीत आम्हाला संकटातून बाहेर काढले. हां. नाही, त्याच्यामुळेच लोकांचे कळकळ आहे हां. बाबा चांगला माणूस आहे, ते आपल्यासोबत राहावं, ज्यांच्या पार्टीकडे बघून आपण मतदान दिले. अहो सर, विषय पार्टीचा नाही, फक्त माणसाचा आहे. माणुसकी महत्वाची आहे. बरोबर. माणुसकी, माणसाला माणूस जाणणं, मग आणि माणसाला माणुसकी देणं ही फक्त ओमराजेला माहीत आहे. म्हणजे मग काय ओमराजे इकडे असले काय तिकडे असले काय, तुम्ही काय त्यांच्यावरच? काय म्हणलो? ओमराजे ठाकरे गटाकडे असले काय आणि शिंदे गटाकडे असले काय, तुम्ही त्यांच्यावरच? आम्ही त्यांना विचारणार नाही. हां, आम्ही त्यांना विचारणार, साहेब तुम्ही असं का बरं केलो, विषय काय आहे ही विचारणार आम्ही त्यांना. साहेब आम्ही कुठे चुकलो तुमच्याबद्दल, तुम्ही असं का बरं केलो, कुठं कमी पडलो नेमकं, आम्ही कुठं कमी पडलो तुमच्याबद्दल, ही त्यांना विचारणार नाही असं विषय झाल्यावर. बघा, पक्ष हा निष्ठावंतांचा असतो, कार्यकर्ते निष्ठावंत असतात, पण लोकप्रतिनिधी निष्ठावंत राहिले नाही आहेत. आजकाल जो तो आपल्या घराणीशाहीसाठी आणि आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी जात आहे. आणि तो म्हणजे आजकाल राजकारणाला किंमतच राहिली नाही, जनतेच्या मताला. जनता लोकशाही आहे का लोकशाही हुकुमशाही हेच कळलं नाही आजच्या काळात. कारण लोकप्रतिनिधी कुठं कधी ताळ्यात माळ्यात होत्यात हे सांगू शकत नाही. आणि ओमराजेंचं एक चुकलं की त्यांना भरपूर सपोर्ट होता पब्लिकचा, जनतेचा, आणि ते मतदानांनी त्यांना प्रेम भरून मतदान केले. त्यांच्या मताला कुठं तडा गेलेला आहे एवढं नक्की सांगू शकतो. भविष्यात त्यांचं राजकारण काही उज्ज्वल दिसणार नाही, कारण या बाबतीत त्यांचं काही निकाल आहे आत्ता त्यांच्या वडिलांच्या संदर्भात. त्या संदर्भातही ते तिकडे गेले असतील असं जनतेचं मत आहे आणि मतदारांचं मत आहे. पण हे चुकीचं आहे. ज्यांनी तुम्हाला तुमच्या वडिलांच्या काळात ज्यांनी तुम्हाला साथ दिली ते बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी तुम्हाला आमदार केलं, खासदार 2 वेळा केलं, आणि तुम्ही असं करणं हे चुकीचं आहे. आणि आता सगळीकडे म्हणतात गद्दार गद्दार गद्दार, हे गद्दार शब्द कायमस्वरूपी राहणार. ही गद्दारी कशामुळे केली असेल? पैशासाठी केली असेल की मजबुरी? आता पैशाचा राजकारणात तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पैसा हा सर्वस्व झालेला आहे. कारण तो आपल्या घराण्याशाहीसाठी 7 पिढ्या 8 पिढ्यापासून खाण्यासाठीच चाललेलं आहे. ह्याच्यात काही जनतेचं देणं की नाही. तुम्हाला विकासाच्या बाबतीत कुठलाही महाराष्ट्रातला जिल्हा घ्या, पण महाराष्ट्राच्या बाबतीत तालुका बारामतीसारखा कुठंच होऊ शकत नाही. आणि उस्मानाबादात तर 40 वर्ष राजकारण मंत्रिपदावर होतं पद्मसिंग पाटील, नंतर ओमराजे निंबाळकर आले. पण विकासाच्या बाबतीत मराठवाड्यामधलं सगळ्यात भारी असणारा जिल्हा होता, पण तो मागं राहिला. आणि पैशासाठी हे गेलेले निष्ठा काही राहिले नाही. आता कुठल्या पक्षात प्रेम नाही आहे. आता पुढे याचा परिणाम पुढच्या खासदारकीच्या निवडणुकीला होईल का? आता तिथल्या जनतेने ठरवलं आहे, त्यांच्याबरोबर गेलेले नगरसेवक हे त्यांच्यासाठी जाणार, कारण त्यांना त्यांची गरज आहे. पण जनता नाही जाणार, की जिथल्या जनतेचा रोष आहे की आम्ही त्यांना मतदान केले आणि आमच्या मताशी बेमानी केली आणि गद्दारी केलेली, हे जनतेची भावना आहे मतदारांची. असं असू शकतं का की ओमराजे पहिल्यांदा चाललेत, पण काही दिवसांनी ठाकरे आणि शिंदे एकत्र येऊ शकतात? नाही येऊ शकत भविष्यात, कारण बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंचं एक वैशिष्ट्य होतं की जर तो आपल्यातनं गेला तो आपला राहू शकत नाही, आणि त्याला तिथंच गाडा आणि त्याला तिथंच पुरा, ही त्यांची पद्धत होती. ठोका मारा ही त्यांची पद्धत आहे. हे नाही होऊ शकत, कारण गद्दार शेवटी गद्दार असतो. तो किती जवळ आला तो ताटात विष कालवणार. काय लोकांनी मतदानच नाही करायला पाहिजे अशा लोकांना. पूर्ण हे लोक आहे ना, हे लोकांचं म्हणजे कसं आहे, निवडून देऊन बी जनतेच्या उपयोगी नाही पडत ना. शेवटी ते नवीन चिन्हावर निवडून आले होते, माशाल चिन्हावर निवडून आले ना ते. उद्धव साहेबांनी एवढं मेहनतीने चिन्ह गमावलं त्यांचं, तरी त्यांनी दुसरं चिन्ह घेऊन माशाल चिन्ह घेऊन ह्या लोकांना दिलं. त्यांच्या याच्यावरच हे निवडून आले ना. शेवटी लोकांची फसवणूक केली यांनी. हां, पुढच्या वेळेस एक बी खासदार होणार नाही आपलं. तेच काय एक बी नाही होणार, 6चे 6 पडते. उद्धव साहेबाला आत्तापर्यंत हे लोक फसवतच आलेत ना. हां, त्यांच्या याच्यावरच मोठे झाले ना हे लोक सगळे. मग त्या कठीण काळात त्यांना उद्धव साहेबांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे. त्यांनी त्याची जाणीव थोडीफार ठेवली पाहिजे. आज ओमराजेंचं जे नाव आहे ठाकरेंमुळेच नाव आहे ते. त्यांच्या वडिलांना पण बाळासाहेबांनी चांगला सपोर्ट केला होता, त्याच्यामुळे त्यांनी ठाकरेंशी एकनिष्ठ राहावं असं वाटतं आपल्याला. जर समजा आता ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेले तर पुढच्या वेळेस ते खासदार होतील का? होऊ शकणार नाहीत, कारण जनता पायउतार करते.
जनता ठाकरे आहे म्हणून त्यांना निवडून दिलेलं आहे. त्यांचं काम चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण जनता थोडा विचार करते. काय म्हणजे काय दबाव असेल का नेमकं त्यांची मजबुरी काय असेल? नाही आता ते त्यांचं त्यांनाच माहिती आहे आता नेमकं काय, कारण त्यांची आता सध्या वडिलांची जी काय केस चालू आहे त्याच्यात पण काय त्यांना दबाव वगैरे असू शकतो. कारण आम्हाला तर असं वाटतं की ओमराजे असं नाही का एकदम त्या गटात जाऊ शकत नाहीत, त्यांच्यावर काहीतरी प्रेशरच असणार आहे. कारण ते ठाकरेंशी पहिल्यापासून एकनिष्ठ आहेत. ते त्यांचे भाषणं तुम्ही बघितले असतील, त्यांनी कसे म्हणजे आधी जी काय प्रतिक्रिया दिली आहे ना ती एकदम योग्य होती. पण आता म्हणजे त्यांच्या आधीची अशी प्रतिक्रिया होती की मी जर आता एवढं एक वेळा आमदार ठाकरेंमुळे झालो, 2 वेळा खासदार झालो, तर आता जर मी शिंदे गटात प्रवेश केला तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असं त्यांचं वक्तव्य होतं काही दिवसांपूर्वी. बरोबर आहे ना मग ते. अहो त्यांनी कुठलीही निवडणूक लढवायला नाही, डायरेक्ट आमदार झालेले आहेत ते. असा कुठला पक्ष आहे की डायरेक्ट तुम्हाला तिकीट देतो? पहिलं तुम्हाला पार मुळापासून वर यावं लागतं सगळं. पहिलं काय सरपंच म्हणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, यांना डायरेक्ट आमदारकीचं तिकीट दिलं होतं. म्हणजे त्यांचे किती मोठे उपकार असतील यांच्यावर. पण कसं आहे आता हे जे पक्ष प्रवेश करतात ना याच्यामध्ये काहीतरी दबाव असू शकणार आहे. कारण ओमराजे एवढा असा म्हणजे का तो निर्णय घेऊ शकत नाही, त्यांच्यावर काहीतरी दबावच आहे. आता पाठीमागे त्यांनीच एका भाषणात सांगितलं होतं की मला एक ऑफर आली होती सरकारमध्ये येण्यासाठी 100 कोटीची, तर तसं काय झालं तर नसेल ना? नाही ना, ओमराजे पैशाला बळी पडणारा माणूस नाही आहे, तुम्हाला 100% खात्री देऊन सांगतो. ओमराजेंवरती काही ना काही दबाव चाललेला आहे, त्याच्यामुळे ते निर्णय घेत असतील. बरं बरं, अजून काय सांगाल? काय नाही, तेच ओमराजे म्हणजे माणूस चांगला आहे तो, सगळ्यांच्या म्हणजे वेळेला वगैरे येणारा माणूस आहे, अर्ध्या रात्री कॉल उचलणारा माणूस. मी तर म्हणतो भारतातला म्हणजे तो एकच खासदार असेल की अर्ध्या रात्री त्याला कुठल्याही माणसाने कॉल करू द्या, तो कॉल रिसिव्ह करतो तो आणि स्वतः बोलतो. पण आता धाराशिवमध्ये जर आपण पाहिलं तर आता सगळ्यांकडे चर्चा एकच चालू आहे की ओमराजे गद्दार निघाले, तर काय त्याच्याबद्दल काय वाटते? कसं आहे माहिती आहे का, आता हे शेवटी राजकारण आहे काय, याच्या आधी पण पक्ष फोडलेला आहे. आता मला तर काय वाटतं माहिती आहे का, की ह्यांनी जरी पक्ष जरी दुसऱ्या पक्षात जरी गेले, आता पहिले काही लोक गेलेले आहेत, हां सगळ्यांचे गेलेत, असं नाही की फक्त ठाकरेंचे चाललेत. राष्ट्रवादीतले शिंदेकडे गेले, शिंदेचे इकडे झाले, हे राजकारण आहे आता, त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही यांचं. पण जे आता लोक म्हणतात ना की हा पैशाला नाही का 100 कोटीला बघून तिकडे गेला, तर मला तर नाही वाटत ओमराजे पैशाला बघून गेले असतील. कारण तो ठाकरेंचा का एकनिष्ठ वाहक आहे, तो काहीतरी त्याच्यावर दबावच असणार आहे. मग काय आता काय सांगावं आम्ही त्यांचं? त्यांनी चुकीचं केलं की बरोबर केलं सांगा की तुमचा खासदार आहे त्यांनी. चुकीचं केलं आणि काय? तुम्ही मतदान कोणाला केलं होतं? आम्ही मतदान केलं मशालीला. आणि त्यांनी आता शिंदे गटात धनुष्यबाणाकडे चालले, ते बरोबर आहे का चुकीचं आहे ते तुम्ही सांगा. तुमचा परत खासदार आहे त्यांना कशाला मतदान करायचं? परत मशालीला परत नाही निवडून देणार, कशामुळं? मशालीला मतदान करायचं. तुम्ही कोणाकडे बघून केलं मतदान? मतदान तुम्ही मशालीकडे बघून केलं का ओमराजेंकडे? मशाल चिन्ह पाहिजे आपल्याला. ठाकरे. उद्धव ठाकरेचा माणूस आहे आपण. त्यांनी चुकीचं केलं का आता सध्याला? पण सगळे म्हणतात की ओमराजेंची हवा खूप होती तिथं. हवा होती मग काय, हवा असल्यावर काय दुसऱ्या ह्याच्यात जायचं का? नाही तसं नाही, पण ते चांगलं माणूस होता. आपलं कशापासून चांगलं झालं? शिवसेनेपासून. बरोबर, मग पण माणूस चांगला आहे ना. माणूस चांगला आहे की मग धाराशिव जिल्हा चांगला आहे, त्यांनी सुधारावं. धाराशिव जिल्ह्यात ओमराजेंचं काम लय चांगले असं म्हणतात. चांगलंच आहे की, कामगिरी चांगली आहे मग की. काम चांगले म्हणलं ते कुठं का जाय ना? तसं कशाला? पक्ष नाही सोडायचा. पक्ष सोडला नाही पाहिजे. कशाला सोडायचा पक्ष? काय म्हणणे, त्यांनी गद्दारी केली. गद्दारी कसं काय केली? मग उद्धव साहेबांना सोडलं आणि त्यांनी डायरेक्ट इकडे गेले. हो, आता परत जर ते निवडून येतील का परत? नाही येणार. हां ते ठाकरे गट सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत, त्याबद्दल काय वाटते तुम्हाला? राजकारण आपल्याला कळत नाही हो एवढं. राजकारण कळत नाही. कधी कळायचं राजकारण आता? का आता काय करणार? वय संपलं ना आता काय, हा? वय संपलं ना आता काय, कोणचं राजकारण करावं हीच कळत नाही. तर एवढ्या वयात काय केलं नेमकं? काय आता काय सांगावं आता, ते काय लक्षात राहते का? लेकरं हाल झालं, सगळं केलं. काय काय? ह्या वयात लेकरं हाल झालं, लेकरावर लग्न केलं, सगळं केलं. नाही नाही, पण थोडंसं राजकारणाकडे लक्ष असलं पाहिजे तुमच्या ज्येष्ठ लोकांचं, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे तुमचं. आता तरुण पिढीच्या हातात तर काही सत्ता येत नाही, पण जुन्या लोकांच्या हातात सत्ता आहे, पण ते काय करत नाहीत. ह्याबद्दल काय वाटतं? आता ती काय सांगावं आपण, काय सांगताच येत नाही का? जेवण गरजेनं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेटसाठी.